लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता हा नेमका कधी भेटणार आहे, याची तारीख काय असणार आहे? जुलै महिना आता संपत आलेला आहे आणि या जुलै महिन्यामध्ये हा हप्ता वाटप होणार आहे का नाही याबद्दल काही तारीख फिक्स झाली आहे का? तर यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. सरकारचा एक मोठा निर्णय देखील झालेला आहे, तो पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडके ताईंनो बघा, सगळ्यांची आता उत्सुकता लागलेली आहे, तो म्हणजे 13वा हप्ता आम्हाला नेमका कधी भेटणार आहे. सर आम्ही खूप गरीब आहोत, सर आम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर 13वा हप्ता हवाय, आमच्या वेगवेगळ्या कामासाठी आम्हाला हा हप्ता हवाय, त्याच्यामुळे लवकरात लवकर हा जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 13वा हप्ता आम्हाला वितरण करावा, अशा स्वरूपाच्या कमेंट्स या ठिकाणी येत आहेत. तर लाडक्यांनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत 12वा हप्ता भेटला आहे का? कारण की एक सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे, बऱ्याच ताईंना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आकडेवारी देखील समोर आलेली, ती तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्यांनो जर तुम्हाला 12वा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला 13वा हप्ता भेटणार आहे, आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्या ताईंना नेमकं काय भेटणार आहे? 13वा हप्ता भेटणार आहे का 12वा आणि 13वा एकत्र भेटणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि एक नवीन पात्रता किंवा एक नवीन माहिती समोर आलेली ती देखील तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्यांनो या याद्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे, कारण की 13वा हप्ता सहजासहजी भेटणार नाहीये. तुमची मोठी पडताळणी सुरू झालेली आहे आणि याचमुळे परत सांगतो लाडक्यांनो, बऱ्याच लाडक्याताई या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत सरकारच्या निर्णयामुळे. तर याच्या बरोबर एक बातमी समोर आली, एबीपी माझाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. बघा, 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या तारखेला वाटप होणार आहे का? अशा कोणत्या तारखा आहेत त्या तारखा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्या तारखेला वाटप होऊ शकतंय का? तर ह्या तारखा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर सरकारचा मोठा निर्णय काय झाला ते पण सांगणार आहे. आणि नवीन फॉर्म नोंदणी बंद झाली आहे का? नवीन फॉर्मची नोंदणी बंद झाली आहे का? तर या ठिकाणी याची पण एक मोठी बातमी आली, ती पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार. तर लाडक्यांनो वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्यांनो, खूप महत्त्वाची बातमी आली आहे, कारण की 12वा हप्ता जवळजवळ या ठिकाणी 20-30 लाख 40 लाख ताईंना या ठिकाणी भेटलेला नाहीये, आणि बरेच ताई या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या यादीतून कमी होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की तुमचा पण हप्ता बंद नको व्हायला. बरंच मुलं म्हणत बसतात की सर आमचा लाडक्या बहिणीचा हप्ता का बंद झालाय, सर आमचा डीबीटी पूर्ण आहे, सर आमचं फॉर्म अप्रूव्ड आहे, सगळंच पूर्ण आहे, तरी आम्हाला हप्ता का वाटप होत नाहीये, सर आमच्या घरी 4 चाकी पण नाहीये, सर आमच्या घरी या ठिकाणी 2.5 लाखाचं उत्पन्न पण कोणाचं नाहीये, तर मग तरी पण आम्हाला हप्ता का भेटत नाही? तर लाडक्यांनो याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा, कोणी पण व्हिडिओ थांबवायचा नाही. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा, एबीपी माझाची तुम्हाला सुरुवातीला एक बातमी दाखवत आहे. एबीपी माझा ची ही बातमी तुमच्या समोर आहे. आता तुम्ही म्हणत असाल की ही सर जुनी बातमी आहे का? तुमच्या समोर दाखवतोय बघा, 19 जुलै या ठिकाणी 19 जुलै तुमच्या समोर दिसते, म्हणजे आजचीच तारीख आहे 19 जुलै. वेळ पण बघा 10:30 वाजता, बरोबर 10 मिनिटापूर्वी ही बातमी, 10 ते 15 मिनिटापूर्वी ही बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली. डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे. चला काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी या ठिकाणी तुम्ही समोर बघा, स्टेटमेंट डायरेक्ट बघा, एबीपी माझाची ही बातमी आहे. तर नव्या लाडक्या बहिणीची नोंदणी बंद, सरकार विरोधात महिलांचा तीव्र नाराजी, हजारो अर्जही बाद. बघा, एक मोठा झटका या ठिकाणी आता लाडक्या बहिणीला भेटलेला आहे. पहिला झटका काय आहे, तो म्हणजे नवीन लाडक्या ताईंचे फॉर्म या ठिकाणी नोंदणी केलेले बंद करून टाकले. तर आता हे नवीन अपडेट आले. त्याच्यानंतर दुसरं काय अपडेट आले बघा, तर हजारो अर्ज ही बाद करण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी काल पण दाखवलेलं आहे, हजारो अर्ज बाद पण केलेले आहेत. बऱ्याच ताईंना या ठिकाणी 12वा हप्ता भेटला नाहीये, त्याचं एकमेव कारण आता समोर यायला सुरू झालेलं आहे. बरेच जण वेगवेगळे कारण सांगत होते, पण बघा एक महत्वाचं कारण आलेलं आहे समोर, ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि एक छोटा प्रश्न परत विचारतो लाडक्यांनो, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि 12वा हप्ता तुम्हाला आतापर्यंत भेटला आहे का नाही ते सांगायचं आहे. कारण आता डीबीटीचं या ठिकाणी अजून काही प्रॉब्लेम नाहीये, डीबीटी मुळे काही थांबलेलं नाहीये, कारण बऱ्याच ताईंचं डीबीटी कंप्लीट असताना पण हप्ता भेटलेला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म अप्रूव्ड असून पण लाडक्या ताईंना हप्ता भेटलेला नाहीये, ते पण कारण या ठिकाणी नाहीये. तर आता नेमकं अजून काय कारण आहे ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. चला, तर राज्य सरकारने आता 80,000हून अधिक लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द केले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फटका बसलेला आहे. तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आहे. आणि बघा, सरकार विरोधात महिलांचं तीव्र या ठिकाणी नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.
फक्त तुम्हीच म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही. आता बघा लाडक्या बहिणी सगळ्या या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे की बाबा निवडणुकीच्या अगोदर जे तुम्ही सांगितलं होतं त्याच्यानंतर निवडणुकीच्या नंतर वेगळ्या गोष्टी तुम्ही करतात, त्यावेळेस आमची पडताळणीमध्ये नावं आले नाही आणि मग आता पडताळणी झाल्यानंतर किंवा पडताळणी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग हळूहळू आमचे नावं का कट केले जातात. निवडणुकीच्या अगोदर आम्हाला पैसे भेटले, मग निवडणुकीच्या नंतर पैसे निवडून आल्यानंतर आम्हाला पैसे का भेटत नाहीयेत. बघा 2100 रुपये तर लांबचीच गोष्ट राहिली. लाडक्या बहिणींच्या अशा पण काही कमेंट्स येत आहेत की बाबा 2100 रुपये तुम्ही लांबच द्या, नसताना कधी ते पुढे राहिलं, पण आमच्या हायते तर हप्त्या अगोदर द्या, 1500 रुपये आमच्या अगोदर आम्हाला देऊन टाका. म्हणजे पुढचं 2100 रुपये तुम्ही कधी 1 वर्षानंतर देताल, 2 वर्षानंतर देताल, 3 वर्षानंतर देताल, ते पुढे बघू आपण. पण आत्ताचेच आमचे जून महिन्याचे हप्ते जवळजवळ 30-40 लाख ताईला अजून भेटलेले नाहीयेत, ते हप्ते तर आम्हाला कमीत कमी द्या, अशा स्वरूपाची नाराजी या ठिकाणी लाडक्या ताईमध्ये होत आहे. तर तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो. त्याच्यानंतर एक महत्त्वाची अजून एक बातमी आहे आणि लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला आज मी तारखा सांगणार आहे, 2 तारखा सांगणार आहे. त्या तारखेला एक काय आहे, एक शक्यता आहे की त्या तारखेला तुम्हाला 13वा हप्ता भेटणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो. या ठिकाणी एबीपी माझा तुमच्या समोर बातमी आहे. तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेला यंदा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या योजनेत 18 जून 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. म्हणजे हे सगळी माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. वाटलं तर तुम्हाला स्क्रीन थोडी थांबवा, कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे, प्रत्येक गोष्ट वाचून दाखवायला वेळ नाही. पण एक सारांश शब्द तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणीची आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बहिणी योजनेसाठी, आणि बऱ्याच ताईंना आता हळूहळू वेगवेगळ्या कारणास्तव या ठिकाणी कट केलं जात आहे. आता हे फिल्टर किंवा ह्या पात्रता त्यांनी अगोदर न चेक करता आता चेक करायला लागलेत, अशा स्वरूपाची ही बातमी तुमच्या समोर आहे, तुम्ही वाचू शकता नंतर. आणि या महिलांचे अर्ज झाले बाद. आता बघा अर्ज बाद होण्याची पण आता सुरू झालेली आहे. 4 चाकीमुळे आता बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे सगळं, 2.5 लाखाचं उत्पन्न असेल किंवा कुटुंबामध्ये 4 चाकीचं कुणी असेल, कुणी कुटुंबामध्ये सदस्य म्हणजे नोकरदार असेल, किंवा अशा वेगवेगळ्या कारणामुळे हे काय होत आहेत, लाडक्या बहिणीचे पैसे कट होत आहेत किंवा जूनचा हप्ता त्यांना भेटले नाहीये, किंवा जुलै हप्ता पण तुम्हाला सगळ्याला भेटणार नाहीये, कारण की एक नवीन फिल्टर समोर आलेलं आहे, ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर लाडक्या आता बऱ्याच ताई या ठिकाणी कमेंट्स टाकत आहेत की सर आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. तर बघा तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, बऱ्याच दिवसापूर्वी पण सांगितलं होतं, रक्षाबंधन मागच्या वेळेस रक्षाबंधनला 2 हप्ते एकत्र भेटले होते. तर रक्षाबंधनला एक चान्सेस मोठ्या स्वरूपात आहे. सगळ्यात पहिलं मी एकच सांगेन तुम्हाला, पुढचा जो रक्षाबंधन आहे बघा, 2 तारखा आहेत या ठिकाणी. रक्षाबंधनला 9 ऑगस्ट आहे, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तर त्याच्या अगोदरच वितरण व्हायला पाहिजे. पण याच्यामध्ये एक गोष्ट मी अजून सांगतोय, जुलैचा हप्ता अजून भेटला नाही, तो जो ऑगस्ट मध्ये चाललाय, म्हणजे 1 महिना आधी ऑलरेडी पुढे चाललोत आपण. म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र भेटावेत. सरकारकडे आता एकच विनंती माझी, की बाबा बास झालं, आता खूप झालं, प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही पुढे घेऊन चाललाय, असं करायला नको. लाडक्या बहिणींना परत नाराज करू नका, कारण की लाडक्या बहिणींनी मागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे, आणि मागच्या वेळेस रक्षाबंधनाला तुम्ही 2 हप्ते एकत्र दिले होते. सगळ्यांना आठवतंय का, मागच्या वेळेस रक्षाबंधनाला जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटला होता. रक्षाबंधनाला 18 ऑगस्ट 2024 ची गोष्ट आहे, त्यावेळेस त्यांना एकत्र पैसे भेटले होते, 2 हप्ते भेटले होते, जुलैचे आणि ऑगस्टचे. तर यावेळेस पण असंच व्हायला पाहिजे. जुलै महिना ऑलरेडी संपत आलेला आहे, 19 जुलै आहे आज. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामधल्या रक्षाबंधनाच्या अगोदरच कमीत कमी तुम्ही 2 हप्ते एकत्र द्यावेत, अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. तुम्ही सगळेजण याच्याला सहमत आहेत का? 1 हप्ता तर भेटणंच, त्याच्यामध्ये काही वादच नाहीये. म्हणजे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये देणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, ते भेटणारच आहे तुम्हाला. पण माझी मागणी अशी आहे, म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही जर मागणी केलं तर नक्कीच सगळ्यांचा सपोर्ट भेटेल. तर लाडक्या ताईंनो, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र पाहिजे. ह्या मागणीला सगळेजण सहमत आहेत का, हे बघा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सांगायचंय. आणि नागपंचमी 29 जुलैला आहे, त्याची शक्यता खूप कमी आहे. डायरेक्ट सांगत असतो मी, म्हणजे मी असं घुमून फिरून सांगत नाही. 29 जुलैला नागपंचमी आहे, महिलांचा सण आहे, पण त्याला शक्यता कमी आहे, खूप कमी आहे शक्यता, त्याला भेटण्याची शक्यता कमी आहे. तर आता रक्षाबंधन हा एकच आपण सण ठेवूया की रक्षाबंधनाला 2 हप्ते आम्हाला एकत्र पाहिजेत. कोण याला सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं लाडके ताईंनो, कारण की आपण मागणी केली तरच होणार आहे.
जर तुमच्या सोबत कोणीतरी खंबीरपणे उभं राहिलं तरच लाडकी बहीण टिकणार आहे. नसता आम्ही कोणीच मदत नाही केली, तुम्ही पण मदत नाही केली तर लाडकी बहीण नंतर बंद पडून जाईल. त्याच्यामुळे सर्वांनी मिळून आपण सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आणि माझ्याबरोबर इतर युट्यूबर बांधवांना पण मी हात जोडून विनंती करत आहे, इतर रिपोर्टर बांधवांना मी हात जोडून विनंती करत आहे, सगळ्यांनी मिळून लाडक्या बहिणीचा हा प्रश्न सरकार पुढे मांडावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.